नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी आज तुम्हाला सुरण्याच्या फुलाची भाजी करून दाखवणार आहे. तर सुरणाचं फूल आतमधून किती सुंदर दिसते. हे सुरणाचं फूल मी बारीक चिरून घेतलेलं आहे. संपूर्ण फुलाची पानंही घ्यायची आहेत आणि बारीक चिरून घ्यायचं आहे. या सुरणाच्या फुलाची एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता भाजीसाठी लागणारं साहित्य आहे: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लसूण आणि पाण्यात भिजवलेली चिंच. त्यानंतर लागणारं साहित्य आहे जिरं, हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ. आता आपण गॅस पेटवून घेऊ. मी कुकरमध्ये बनवते आहे, कारण मला घाई असल्यामुळे मी लवकर भाजी शिजण्यासाठी कुकरमध्ये करत होते. मला पातेल्यात करायची असेल तर पातेल्यातही करू शकता. आता आपण 2 पळ्या तेल टाकून गरम करून घेऊ. आता आपण जिरं टाकून घेऊ. मी हिंग सांगायला विसरली. महत्वाचं म्हणजे पाव चमचा हिंग टाकून घेऊ. आता लसूण टाकून घेऊ. आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा लवकर शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेते. आता टोमॅटो टाकून घेऊ.
आता भाजी मिक्स करून झाल्यानंतर चिंचेचं पाणी टाकून घेऊयात आणि भाजी पुन्हा परतून घेऊया. आता आपण कुकरचे झाकण घट्ट लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊयात. पाऊस पडल्यानंतर जंगलामध्ये जी शेवलीची भाजी उगवते त्या भाजीसारखीच आहे. ही भाजी तुम्ही नक्की करून पहा, खूप छान लागते. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल